अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा जोरदार विरोध पाहायला मिळत आहे। नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केला आहे। तसेच नवनीत राणा यांचे डिपॉझिट जप्त होईल असा टोलाही त्यांनी लगावला होता। बच्चू कडू यांच्या या टीकेवरून रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला आहे। काही लोक फक्त राजकारण करतात, नौटंकी करतात, बोलणं फार सोपं आहे। ते आता आंतरराष्ट्रीय नेते झाले आहेत, आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झाल्यामुळे ते फार बोलू शकतात। अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागी बच्चू कडू यांना बसवलं पाहिजे। ते अमेरिकेतून बसून देशावर लक्ष ठेवेल आणि देशाचं भलं होईल असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे। तसेच काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात आले आहेत। वेळ आल्यावर बच्चू कडूंना योग्य उत्तर देईल। माझी कुठलीही चौकशी करा, मी समोर जायला तयार आहे असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाकीत खरं होईल आणि त्या 3 लाख मतांनी विजय होतील असा दावाही रवी राणा यांनी वेळी केला। प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून आणि साडी वाटपावरून जोरदार टीका केली होती। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका असा टोला त्यांनी लगावला आहे। तसेच नवनीत राणा यांना 2 लाखांच्या मतांनी पराभूत करू, वेळप्रसंगी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करू असा इशारा देखील दिला आहे।